महिला सक्षमीकरण व प्रेरणादायी विचाराच्या आजच्या 4थ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. महिला सुरक्षा, महत्त्व, समस्या व उपाय. मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की महिला सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. महिला सक्षमीकरण करायचे झाले तर सर्वात प्रथम महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणं हे आपले आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षित आहे, सुरक्षित राहील याची पाहणी करणं आणि वारंवार त्याची दक्षता घेणं हेही आपलं कर्तव्य आहे. महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये वावरताना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली तरच महिलांचा विकास होईल आणि समाज प्रगतीपथावर एक पाऊल टाकलेलं असेल. घरात, शाळा, विद्यालये, दवाखाने ज्या ठिकाणी महिला कार्यरत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी महिलांना निर्भय वातावरण मिळाले तरच महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढं पडलेलं असेल आणि समाज पुन्हा प्रगतीच्या मार्गावर जाईल. महिलांच्या सुरक्षिततेच्या महत्त्वाचा जर विचार केला तर महिलांच्या मूलभूत हक्काचे म्हणजेच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय या मूलभूत हक्काचे संरक्षण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर महिला ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत तिथे समान वागणूक मिळणं हेही तितकंच गरजेचं आहे. महिलांचे आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास वाढवणे हेही गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी महिलांना न्यायाची भावना निर्माण करून महिलांचे आत्मविश्वास वाढवणे हेही आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर महिलांच्या समस्या कुठल्या आहेत त्याचा जर विचार केला तर छेडछाड आहे, लैंगिक अत्याचार आहे, परत घरगुती हिंसाचार आहे, हुंडाबळी आहे, बालविवाह आहे. महिला ज्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी महिलांना मुद्दामून धक्का मारणे किंवा महिलांना समानतेची वागणूक न देणे, कामाच्या मोबदला व्यवस्थित न मिळणे, त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये घालून पाडून बोलणे. आजही प्रत्येक घरात महिला सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही आहे किंवा ज्या घरात 2 जावा आहेत त्यांच्या माहेरच्या करणी-धरणीवरून एकमेकीला बोलणे हाही घरगुती हिंसाचार आणि लैंगिक अत्याचार पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. त्याचबरोबर हुंडाबळी असेल, बालविवाह असेल हेही पूर्णपणे बंद झालेलं गरजेचंच आहे. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपायाचा जर विचार केला तर महिलांना शिक्षणाची जनजागृती करून महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जसे की लाठीकाठी असेल, कराटे असतील, पोहणे असतील हे महिलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा पुरेपूर ज्ञान महिलांना अवगत करून देणे आणि त्याचबरोबर महिलांना 112 नंबर, 1091 नंबर, 181 नंबर या महिलांच्या हेल्पलाईन नंबरची प्रचार करून हा नंबर प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवणे आणि त्याची माहिती करून देणे ह्या जर गोष्टी घडल्या तर महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढं पडलेलं असेल आणि महिला सक्षमीकरण होण्यास लवकर होण्यास मदत होईल. धन्यवाद.